Dear friends, डायरेक्ट स्पीच अँड इनडायरेक्ट स्पीच त्या या कोर्समध्ये आपण चेंजेस विषयी अभ्यास करत आहोत किंवा चेंजेस विषयी बघत आहोत. लक्षात मागच्या व्हिडिओत आपण चेंजेस इन हेल्पिंग वर्ड्स पाहिलेले आहेत. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्कीच बघा. आजच्या व्हिडिओत आपण डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना कोणत्या प्रकारचे चेंजेस होतात, तो सेकंड चेंज म्हणजे शब्दामधील बदल, चेंजेस इन वर्ड्स पाहणार आहोत. तो कसा, चला बघूया. शब्दामधील बदल, चेंजेस इन वर्ड्स. डायरेक्ट स्पीचच्या वाक्यात जर यांपैकी शब्द आले तर इनडायरेक्ट स्पीच करताना असा बदल होतो आणि हा बदल केल्याशिवाय तुम्हाला आन्सर राईट दिलं जाणार नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. मग डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच. तर शब्दातील बदल कसा केला जातो ते आपण पाहणार आहोत. डायरेक्ट स्पीचमध्ये य असं असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना देय असं करावं लागेल. दिस असेल तर दॅट, दीज असेल तर दोज, नाव असेल तर देन, टुडे असेल तर दॅट डे, टुमॉरो असेल द नेक्स्ट डे, yesterday असेल द प्रेवियस डे, टू नाईट असेल तर दॅट नाईट आणि ॲगो असेल तर बिफोर. असे चेंजेस इन वर्ड्स तुम्हाला करावे लागणार आहेत. डायरेक्ट स्पीचच्या वाक्य इनडायरेक्टमध्ये बदलत असताना या शब्दातील बदल तुम्हाला असा करावा लागणार आहे. आलं का लक्षात? तर अशा प्रकारचे चेंजेस जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच सहज प्रमाणे करता येईल. ओके. तर पुढच्या व्हिडिओत आपण आता बघणार आहोत चेंजेस इन टेन्स, म्हणजे काळातील बदल. मग काळातील बदल डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना काळात बदल कसा होतो, जसं सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य असेल तर सिंपल पास्ट कसा होतो, त्याला म्हणतात काळातील बदल. ते आपण पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत. तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.